मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सिंहष्टी. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कोण आहेस तू आणि इथे कशाला आला आहेस? कैरवने राघोबाला विचारले. राघोबाचे तिकडे लक्षच नव्हते. तो इकडे तिकडे पाहतच होता. कैरव राघोबाजवळ गेला आणि त्याचा हात पकडला. त्याचा हात पूर्ण थंड पडला होता. त्याने कैरवाला एक धक्का दिला. तो भिंतीवर आदळला. त्याच्याकडे रागाने पाहत विचित्र आवाजात राघोबा ओरडला, कशिष्ट कुठे? तो आवाज अनेक आवाजांचे मिश्रण वाटत होता. त्याची खोली खूप जास्त होती. कोण्या मनुष्याचा तो आवाज वाटतच नव्हता. कैरव उठला. तो काही करणार इतक्यात राघोबा खाली कोसळला आणि सदोबा ओरडला, कशिष्ट कशिष्ट. कदाचित राघोबाच्या शरीरात असणाऱ्या त्याला कैरवाच्या शक्तीची जाणीव झालेली. त्याने त्याच्या शक्तीची चुणूक दाखवली होती. राघोबाचे शरीर सोडून आता तो सदोबाच्या शरीरात घुसला होता. कैरवाला त्याच्या चालीची कल्पना आली होती. त्याने झोळीमध्ये हात घालून एक चाबूक काढला जो अभिमांत्रित होता. झटकन सदोबाच्या पायावर त्याचा फटका दिला. तो चाबूक पायाभोवती गुंडाळला. सदोबा खाली पडला. त्याला हालचाल करता येत नव्हती. याचाच फायदा घेत कैरवने झोळीमधून एक दोरा काढला. त्यावर एक पूड टाकली आणि तो दोरा सदोबाच्या अंगठ्याला बांधला. अचानक त्या दोऱ्याचा रंग बदलू लागला. त्यातून आगीचे घुमारे फुटत होते. कोंडीबा, वेळ खूप कमी आहे. राघोबाला शुद्धीत आणा. आपल्याला हा काय प्रकार आहे तो त्याच्याकडूनच समजेल. कैरव ओरडतच म्हणाला. कोंडीबा आणि सगुणाने अनेक वेळा पाणी तोंडावर मारून राघोबाला उठवले. राघोबा शुद्धीत आला, पण त्याला काहीच समजत नव्हते. तो इकडे तिकडे पाहत होता. खोलीमध्ये अंधार असल्याने त्याला चाललेला प्रकार समजायला वेळ लागला नाही. अरे राघोबा, ठीक आहेस ना? सगुणा यांनी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत विचारले. आई, हे काय चाललंय? राघोबा, ते सगळं जाऊ दे. मला सांग, गेल्या काही दिवसात तू काही विचित्र गोष्ट अनुभवली आहेस का? कैरव त्याच्या जवळ जात म्हणाला. विचित्र म्हणजे काही अनैसर्गिक किंवा भूत वगैरे? राघोबा मनातून आधीच घाबरला होता. त्यात कैरवने असं विचारल्याने तो गडबडला. ते मी जंगल. काय बोलतोय तू? नीट सांगशील का? त्या दिवशी जंगलात एक मंदिर पाहिलं. त्यात कसली तरी मूर्ती होती. मी त्याच्या पायातून तोडा काढून घेतला. त्यानंतर काही ना काही सुरूच आहे. तू काय बोलतोय? मला नाही समजलं. राघोबाने घडलेला सगळा प्रकार कैरवला समजावला. ते झाड, ती विचित्र मूर्ती, त्यानंतर त्याला पडलेले ते स्वप्न आणि मग त्या रात्री त्याला दिसलेल्या त्या आकृत्या. कैरव थोडा वेळ शांत बसला. ही कसली मूर्ती? काहीतरी वेगळं आहे, तो स्वतःशीच म्हणाला. तिथे सदोबाच्या पायातील दोरा जळून गेला, पण तो मंतरलेला चाबूक पायात असल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती. कैरवने तिकडे पाहिले, पण चाबूक असल्याने त्याने पुन्हा राघोबासोबत बोलायला सुरुवात केली. तुला ते मंदिर पुन्हा दिसले नाही? नाही कैरव, मी तिथे तो तोडा ठेवायला गेलो होतो, पण तिथे तर मंदिराच्या खुणा देखील नव्हत्या. हे सगळं होतंय ते त्या तोड्यामुळेच. त्यांना कदाचित तो तोडा परत हवा असेल. काय प्रकार आहे हा कैरव? कोंडीबाने विचारले. कसं आहे किल्लेदार, या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही. हा त्यातलाच प्रकार आहे.
त्या जागी जाऊनच काय आहे ते पाहावं लागेल. पण त्याआधी त्या मूर्तीबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं आहे. ते कसं कळणार? माझ्या आजोबाने लय पुस्तकं आणून ठेवली आहेत. त्यात कुठे ना कुठे काहीतरी मिळेलच. ते हे बोलतच होते इतक्यात कैरवच्या गळ्यात मागून चाबूक येऊन पडला. त्याने दचकून कसंबसं मागे पाहिलं. सदोबाच्या हातात तो चाबूक होता. कैरवला काही समजलेच नाही. तो चाबूक पायातून काढणं कोणत्याही वाईट शक्तीला शक्य नव्हते. सूर्य अस्ताला गेला होता. खोलीमध्ये फक्त एका समयीचा उजेड होता. हळूहळू सदोबा जमिनीपासून वर जाऊ लागला. त्यामुळे कैरव देखील ओढला गेला. त्याने गळ्यातून चाबूक काढायचा प्रयत्न केला, पण निरर्थक. त्याच्या गळ्याचा फास आवळत चालला होता. सदोबाचे डोळे लाल झालेले, ते मानकासारखे चमकत होते. त्याच्या घशातून खस आवाज येत होता. इतक्यात राघोबा तिथून उठला. त्याने देवघरात जाऊन तो तोडा आणला. तो तोडा त्याने सदोबासमोर धरला. अचानक तो तोडा राघोबाच्या हातातून गायब झाला. पण सदोबा कैरवला सोडत नव्हता. कैरवचा आवाज बंद झाला होता. इतक्यात त्या खोलीचे दार उघडले. त्या दारातून लाल पातळ नेसलेली जवळपास 30ची एक स्त्री आत आली. तिने तिच्या हातात असलेल्या कापडी पिशवीमधून एक पुडी काढली. त्यात असलेली भोकटी सदोबाच्या दिशेने भिरकावली. ती भोकटी सदोबाच्या अंगावर पडताच त्यातून आगीच्या ठिणग्या उडाल्या. अचानक सदोबा तितक्या उंचीवरून खाली कोसळला. कैरवने गळ्यातला चाबूक काढला. रखमे, वेळेवर आलीस बाई. बाबा तुम्हाला म्हणाले होते एकटे नका जाऊ कुठं. घरी आले तेव्हा कळलं तुम्ही गडावर आले आहेत. तशीच निघाले. तू नसते आली तर माझं काही खरं नव्हतं. पण हा काय प्रकार होता? तुम्हाला इतका त्रास झालेला मी आजवर पाहिला नाही. मला तेच कळेना ही जमात नक्की आहे कशाची. पण इतकं आहे की अंधारात त्याची ताकद प्रचंड आहे. करायचं काय आता? तू एक काम कर, नरक्या ऊद पेटवून ठेव या खोलीमध्ये. रात्रभर ऊद घुमसत राहायला हवी. म्हणजे ते जे काय आहे ते आजची रात्र तरी राघोबाला त्रास देणार नाही. रखमाने एका कोपऱ्यात निखाऱ्यावर ऊद टाकून ठेवला. रखमा कैरवची मुलगी होती. तिचे लग्न शेजारीच राहणाऱ्या हरीसोबत झाले होते. किल्लेदार, आजची रात्र हा ऊद असाच राहू दे. मी आणि रखमा घरी जाऊन पाहतो. त्या मूर्तीबद्दल माहिती काढायला पाहिजे. उद्या सकाळी परत येतो गडावर, कैरव म्हणाले. रात्रीत गड उतरून ते दोघे गावात आले. माळ्यावर असलेल्या अनेक जुन्या पुस्तकांमध्ये त्यांनी त्या मूर्तीबद्दल शोध घ्यायला सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यानंतर एका जुन्या पुस्तकात त्यांना काही माहिती मिळालीच. कैरवने पंचांग घेतले. त्यातल्या काही तिथींची त्याने आकडेमोड केली. ते सगळे आकडे बोरून कागदावर उतरून घेतले. अजून काही तयारी करून रखमा शेजारी असलेल्या तिच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रखमा आणि कैरव पुन्हा गडावर किल्लेदाराच्या वाड्यात आले. बाहेर कोंडीबा बसले होते. किल्लेदार, काय झालं का रात्रीत? कैरवने विचारले. नाही, आम्ही पूर्ण रात्र जागे होतो, पण तसं काही घडलं नाही. असं? कल्पना होतीच तशी. चल आज जाऊन बोलूयात पुढचं. आतमध्ये राघोबा पलंगावर बसला होता. सगुना, कोंडीबा यांच्यासोबत ते दोघेही आत आले. राघोबा, आज आपण त्या जागी जायचं आहे, कैरव म्हणाले. पण तिथे काहीच नाही आता. हा, पण ती जागा काहीतरी वेगळी आहे. आताच गड उतरून आपल्याला निघावं लागेल. मी करतो बंदोबस्त, कोंडीबा म्हणाले. राघोबा, कैरव, रखमा आणि अजून 2 सैनिकांना घेऊन कोंडीबा यांनी गड उतरला. घोड्यावर दौडत ते सगळेजण त्या जागी पोहोचले. राघोबाने ते झाड आणि मंदिर होते ती मोकळी जागा कैरवला दाखवली. कैरव तिथे गेले. तिथल्या काटक्या जमा करून अग्नी पेटवला. त्यात कसलीशी पूड टाकली. हळूहळू तिथे धूर पसरू लागला. कैरव तिथेच खाली बसले. त्यांनी त्या धुराकडे पाहत काही शब्द पुटपुटले.
बराच वेळ ते त्या धुराकडे पाहत राहिले. हळूहळू तो अग्नी विझला. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला होता. मी बोललो होतो ना किल्लेदार, काही जागाच विचित्र असतात. या जागी हजारो वर्षापूर्वी असाच एक प्रकार घडून गेला आहे. काय झालं कैरव? कोंडीजींनी उत्सुकतेने विचारले. ते मी नंतर सांगेल, पण आता इथे एक विधी करावा लागेल. आपल्याला राघोबाला वाचवायचे आहे, नाहीतर ती सिंहष्टीची जमात याला सोडणार नाही. सिंहष्टी हा काय प्रकार आहे? कोंडीबाने विचारले. किल्लेदार, ही तीच मूर्ती आहे जी राघोबाने पाहिली होती. आता बाकी गोष्टी नंतर बोलू. रखमे, ते ऊत काढ सगळे. रखमाने तिच्या जवळ असलेल्या पिशवीतून 5 प्रकारचे ऊत काढले. एका विशिष्ट जागी कैरवने एक रिंगण आखले. त्या रिंगणाच्या कडेने ते 5 धूप जमिनीवर मांडून ठेवले. त्याच्यामध्ये कैरवने अगस्ताची एक फांदी ठेवली. काही मंत्र उच्चारून त्याने ती फांदी आणि ते ऊत पेटवले. दिवस असल्याने तिथे फार काही जाणवत नव्हते, पण जसजसे ते ऊत पेटले तसं वातावरण बदलू लागले. दुपारच्या वेळी त्याच भागावर अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. त्या भडक उदाचा वास वातावरणात पसरला होता. ही जागा इतकी वाईट आहे की इथे भर दुपारी देखील त्यांची शक्ती अबाधित आहे, कैरव रखमाला म्हणाला. काही वेळात पाऊस सुरू होईल असं वाटतं, रखमा काळजीने म्हणाली. मी राघोबाचे केस घेऊन येतो, तू इथे ऊत पहा, विजू देऊ नको. कैरवने राघोबाचे काही केस कापले. त्यानंतर त्यांनी एक नारळ घेऊन तो राघोबावरून 3 वेळा उतरला. त्यांनी ते केस नारळाला बांधले आणि त्यावर काहीतरी अंगारा लावला. तो नारळ समोर ठेवून ते मांडी घालून बसले. बराच वेळ ते काही मंत्र म्हणून त्या नारळावर हळद टाकत होते. हळदीचा एक थर त्यावर जमा झाला होता. त्यानंतर ते उभे राहिले. जळणाऱ्या अगस्ताच्या फांदीवर त्यांनी तो नारळ ठेवला. काही वेळातच नारळ आणि ते केस जळून गेले. रखमे, सगळं सामान आवर लवकर. त्यांच्या जवळील सामान झोळीमध्ये टाकत कैरव म्हणाले. रखमाने सगळे सामान झटपट पिशवीमध्ये भरले. कैरव आणि रखमा राघोबाजवळ आले. चला सगळे. राघोबा, काही झालं तरी गडावर पोहोचेपर्यंत तू मागे वळून पाहायचं नाही. सगळे लगोलग तिथून निघाले. पुन्हा गडावर यायला संध्याकाळ झाली होती. गडावर आल्यावर सर्वांनी पाय धुवून कोंडीबाच्या वाड्यात प्रवेश केला. वाड्याच्या ओसरीवर सगळेजण बसले होते. आज खूप धावपळ झाली किल्लेदार. पाण्याचा तांब्या तोंडाला लावत कैरव म्हणाले. तिथे जे काय झालं त्यातलं आम्हाला काही समजलं नाही कैरव. तेच तर बोलायला आपण इथे आलो आहोत ना किल्लेदार. हे सगळं काय होतं कैरव? त्या दिवशी मी जेव्हा इथे आलो तेव्हा घडलेला प्रकार मला राघोबाकडून समजला. यात जे काय झालं ते त्या जागेमुळेच याची मला खात्री होती. पण ती जी मूर्ती होती ती कसली होती याची मला पण माहिती नव्हती. कशाची होती ती मूर्ती? कोंडीबाने विचारले. सिंहष्टी. खरं तर हा संस्कृत शब्द आहे, पण ही मूर्ती हिंदुस्थानात आढळत नाही. याआधी कधीतरी एकदा सापडली होती. इथून पश्चिमेला ग्रीक देशात या मूर्तीचा उगम सापडतो. तिथे याला चिमेरा म्हणतात. ही मूर्ती काही 1000 वर्षापूर्वी आपल्या इथे एका आदिवासी जमातीने पूजली होती. अनेक शक्ती मिळावे म्हणून या अघोर मूर्तीची उपासना केली जात होती. त्या जमातीचा प्रमुख तांत्रिक हा ते विधी पार पाडायचा आणि त्याला इतर लोक सहाय्य करत होते. तिथेच ते मंदिर होते आणि तो प्रचंड उग्रकंबळ वृक्षही. हा खूप दुर्मिळ वृक्ष आहे, जो सह्याद्रीत तर आढळत नाहीच. पण मग ते मंदिर आणि त्या वृक्षाचा काय संबंध? राघोबाने उत्सुकतेने विचारले. ते झाड सैतानी आहे. त्या झाडावर अनेक वाईट शक्तींचा वावर होता. त्या शक्ती या जमातीला मदत करत होत्या. अनेक नरबळी त्या झाडाच्या बुंद्याशी दिले होते.
ती मूर्ती श्रापित होतीच, पण ते तांत्रिक आणि ती लोक काही कमी नव्हते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या. शिवाय त्या मूर्तीमध्येही शक्ती होतीच. त्याचे डोळे अतिदुर्मिळ मानकांचे होते, जे एका भयानक विधीने त्यावर बसवले होते. पण मग तो तोडा कसला होता? तो त्या काळ्या नदीमध्ये सापडणाऱ्या एका दुर्मिळ धातूपासून बनवला होता. त्यात अनेक माणसाचे रक्त मिसळले होते. त्या मूर्तीला तो तोडा वाहिला होता, जसे की ते डोळे. त्या तोड्यासाठीच तो आत्मा वाड्यात आला होता ना. पण मग तो तोडा त्या तांत्रिकाला का सापडला नाही? अरे तो देवघराखाली ठेवला होता, त्यामुळे त्या वाईट शक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. त्याला तो तोडा कुठे आहे हे समजत नव्हते. आणि ते कशिष्ट वगैरे ते काय होतं कैरव? कोंडीबाने विचारले. त्या तोड्याला ती जमात कशिष्ट म्हणायचे. त्यामुळे ती आत्मा तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होती. तेव्हा तेच बोलत होती. हो, पण तिथे ते मंदिर पुन्हा का दिसले नाही? आणि मग माझ्या किंवा सदोबाच्या शरीरात होतं ते काय होतं नक्की? राघोबाने विचारलं. त्यासाठी मी तुला जेव्हा ते मंदिर दिसले ती तिथी पाहिली. जवळपास 2500 वर्षापूर्वी तिथे असाच विधी चालू असताना त्या भागात खूप मोठा भूकंप झाला. त्यात ते झाड उन्मळून पडलेत. शिवाय ते मंदिर देखील जमिनीखाली गाडले गेले. त्यावेळी त्या मंदिरात असलेला तांत्रिक देखील तसेच जमिनीखाली गेले. त्यामुळे त्यानंतर प्रत्येक भाद्रपद कृष्ण द्वितीयेला ते मंदिर तिथे दिसते. ते तांत्रिकांचे आणि जमातीचे आत्मे तिथेच आहेत. ते अजूनही त्या मंदिरात उपासना करतात. तिथल्या त्या जमातीला तिथून बाहेर पडता येत नाही. पण त्या दिवशी तू तो तोडा घेऊन आला आणि त्याच मागावर ते तिथून बाहेर आले. इतके वर्ष जमिनीखाली राहिल्याने त्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी फक्त रात्रीच तुला त्रास दिला. तुझ्या शरीरात त्याचा आत्मा होता, तरी तो एका कोपऱ्यात बसून होता, जिथे ऊन येत नव्हते. सूर्य अस्ताला गेल्यावर त्याने त्याची खरी ताकद दाखवली. पण मी तर त्यांना तो तोडा परत दिला होता ना. हो, पण तू त्यांच्या भागात प्रवेश केला होता. तुला शिक्षा तर मिळणारच होती ना. तो तोडा ते घेऊन गेले, पण तुला त्यांनी पुढील अमावस्येपर्यंत तडपडून मारले असते. पण मग तिथे तुम्ही जे विधी केले ते काय होते? तिथे आम्ही विशिष्ट ऊत जाळून एक क्रिया केली, ज्यात तुझा आणि त्या जागेचा संबंध कायमचा तोडला. ते लोक तुझ्या मागावर येऊ शकणार नाही, पण तू देखील आता तिथे जायचं नाही. ती जागा इतकी भयानक आहे की तिथे आपली ताकद चालत नाही. तो भूभाग त्यांचा आहे. तुम्ही आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले कैरव. कोंडीबा म्हणाले. माझं कामच आहे ते किल्लेदार. राघोबाला काही त्रास झाला तर लगेच आम्हाला सांगावं धाडा. आम्ही येऊ. कैरव आणि रखमा पुन्हा गावात आले. राघोबाला त्यानंतर पुन्हा काही त्रास झाला नाही. पण ते सिंहष्टी मंदिर आणि तो उग्रबळ वृक्ष अजूनही तिथेच आहेत, कदाचित कायमचे. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.